काय झालं? कसला विचार करतेस? मला ना कधी कधी खरंच वाटत नाही हे जे काय घडतंय ते माझ्या आयुष्यात घडतंय. म्हणजे मला ना कधीच वाटलं नव्हतं की लग्नासाठीच्या गप्पा इतक्या मनमोकळ्या असतील. काय मानसी, गप्पांच्या मागे कारण लागलं ना की त्या गप्पा राहत नाहीत, की अशी छान चर्चा होते. आणि आता जे आपलं चाललंय ना ते अगदी ऑथेंटिक चर्चा आहे, छान मस्त ओरिजिनल. एकदा हे गप्पांचे सूर जुळले ना की खरी गंमत असते. म्हणजे एकदा आपले गप्पांचे सूर जुळले आणि मग आपण गप्प जरी राहिलो ना तरी असं वाटत नाही की आपल्यात काही बोलणं झालं नाही. असं कसं होईल? असं होतं, ते झालं की कळेल तुला. आणि मग असं एकदा झालं ना की गैरसमजुतीचा व्हायरस दोघांमध्ये शिरत नाही. मला नेहमी असं वाटतं की दोघांच्या मैत्रीमध्ये एक गप्पांचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर पाहिजे. एकदा हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं की मग कुठलाही गैरसमज होत नाही. आणि आता आपल्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्या मैत्रीमध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालंय. याला म्हणतात लक. लक? काय दोघांमध्ये जेव्हा गप्पा होत असतात आणि त्यातला एक जेव्हा असा मोठा श्वास घेतो तेव्हा समजून घ्यायचं की दोघांपैकी कुणालाही सफोकेट होत नाही. तर काय होतं, आपल्याला आपल्यासारखाच माणूस जर नाही मिळाला तर न बोलताही गुदमारायला होऊच शकते. इथे तसंही होत नाहीये. म्हणून मग मी स्वतःला लकी म्हणलं. मग मी सुद्धा स्वतःला लकी म्हणेन, कारण तू माझ्या बरोबर बोर नाही झाला. हा, पण तसे चान्सेस आहेत असं मला आता वाटत नाहीये. मग आता झालं, सगळं ठरलं. असं नाहीये. डोंट वरी. आपण एकमेकांशी नीट गप्पा तरी मारू शकतो का हे समजण्यासाठी आजची भेट होती. आणि नवरा बायको खूप लांब आहे ग. निदान आधी मित्रमैत्रीण तर होता आलं पाहिजे ना. मानसी, मी तुला एक सांगू, मी तुझ्यावरती कधी, अगदी कधी घाईची जबरदस्ती करणार नाही. तुला हवा तितका तू वेळ घे, मी वाट पाहिजे. कारण काय, नेहमीच पुढे जात राहण्यापेक्षा एक थांबण्यामध्ये, वाट पाहण्यामध्ये वेगळीच गंमत असते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.